हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात आपण पाहत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. यामध्ये आज 27 डिसेंबर 2020 रोजी जो एक्झाम कंडक्ट झाला त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं प्रॉपर वेने या ठिकाणी आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. कारण का MS सेट एक्झाम जर तुम्हाला फ्युचरमध्ये द्यायचा असेल तर MS सेट एक्झामचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते प्रॉपर वेने सोडवणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्यामधनं कुठं ना कुठं कन्सेप्ट तुम्हाला इन फ्युचर पाहायला भेटू शकतात. त्याच अनुषंगाने आज आपण 2020चा जो क्वेश्चन पेपर आहे तो पूर्णपणे ॲनालाइज करणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट किंवा NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे त्या पेपर फर्स्टसाठी आपण प्रोव्हाइड करत आहोत डिटेल कोर्स. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. या कोर्सची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. त्यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सची संपूर्ण माहिती मिळून जाईल. आज आपण 27 डिसेंबर 2020चा क्वेश्चन पेपर पूर्णपणे ॲनालाइज करणार आहोत. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो पेपर फर्स्ट आहे तो पेपर फर्स्ट आपण ॲनालाइज करणार आहोत. पेपर फर्स्टमध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत. एका क्वेश्चनला 2 मार्क म्हणजे टोटल 100 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. आणि 100 मार्कासाठी 1 तास त्यांनी प्रोव्हाइड केलेला असतो. एक पॉईंट लक्षात घ्या, MS सेट एक्झाम देत असताना पेपर फर्स्ट झाल्यानंतर जो पेपर सेकंड आहे तो तुमचा होणार असतो जवळपास 30 मिनिटांनी. म्हणजे ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये एक्झाम देता त्यावेळेस पेपर फर्स्ट नंतर 30 मिनिटांचा गॅप असतो, त्यानंतर पेपर सेकंड हा सुरू होतो. तसं NTUGC नेटचे 3 तासामध्ये दोनही पेपर कंडक्ट होतात, तसं याचं नाही आहे. यामध्ये अर्धा तासाचा ब्रेक असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेश होऊ शकता. तर फ्रेंड, आज आपण डायरेक्टली क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर पूर्णपणे प्रॉपर वेनी ॲनालाइज करत आहोत. क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतोय ते पहा. तुम्हाला वाटेल तर तुम्ही मराठीतनं पण वाचू शकता, इंग्लिशमधनं पण वाचू शकता. योग्य जी लँग्वेज तुम्हाला वाटेल अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्याप्रमाणे क्वेश्चन तुम्ही वाचायचा. या ठिकाणी काय म्हणले पहा, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग इज. म्हणजे टीचिंगच्या वेगवेगळ्या लेवल आहेत. ठीक आहे. त्यातली रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग यावर हा क्वेश्चन आहे. आता टीचिंगच्या लेवल कुठल्या असतात? मेन 3 लेवल आहेत आणि एक ॲडव्हान्स लेवल आहे. टोटल 4 लेवल असतात. फर्स्ट कुठली असते? मेमरी लेवल. त्यामध्ये आपण फक्त गोष्टी लक्षात ठेवतो. सेकंड असते अंडरस्टँडिंग लेवल. म्हणजे या सेकंड लेवलला फर्स्ट लेवलमध्ये ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मेमरी लेवलमध्ये फक्त गोष्टी पाठ करतो, समजतही नाही समजत महत्त्वाचं नाही आहे, फक्त पाठ करतो. अंडरस्टँडिंग लेवलला पाठ झालेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि थर्ड जे असते रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, त्यामध्ये आपण काय करतो, टीचरनी जे शिकवलं आहे ते खरंच प्रॉपर वेने शिकवलेलं आहे का ते आपण आपल्या वेने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ते असते रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम पण निर्माण होत असतात. अंडरस्टँडिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम कुठलाही नसतो, आपण फक्त गोष्टी समजून घेतो. आणि एकदा गोष्ट समजली तर डेफिनेटली तुम्हाला त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दिसायला लागणार आहेत. ते असते रिफ्लेक्टिव्ह लेवल. यामध्ये गोष्टी आपल्याला समजलेल्या असतात, टीचरने जे शिकवलं आहे त्या संदर्भात काही क्वेरीज प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात, ते असते रिफ्लेक्टिव्ह. आणि 4 नंबरची जे असते ॲडव्हान्स लेवल ते असते ऑटोनॉमस लेवल. यामध्ये प्रॉब्लेम कुठला आहे हे पण आपण शोधतो, त्याचं सोल्युशन पण आपण शोधतो, ते असते ऑटोनॉमस. त्यातल्या रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर तुम्हाला क्वेश्चन आहे. रिपीट कराल, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये तुम्ही काय करता, टीचरनी जे शिकवलेलं आहे त्या संदर्भात विचार करता आणि योग्य असं तुमचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करता रिफ्लेक्टिव्हमध्ये. आता ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा. फर्स्ट आहे सायक्लिकल प्रोसेस थिंकिंग अबाउट लर्निंग. लर्निंगबद्दल थिंकिंग करत नाही आहे, टीचिंगबद्दल आपण थिंकिंग करतो, म्हणून चुकीचं आहे. सायक्लिकलच असते. सायक्लिकल म्हणजे काय, 2 वे. इकडून असं जाणार, टीचरकडून जाणार आणि आपल्याकडून टीचरला रिफ्लेक्टिव्ह होणार. ठीक आहे. म्हणजे सायक्लिकल असते पण लर्निंगबद्दल आपण थिंकिंग करत नाही. ऑप्शन सेकंड काय म्हणते पहा, लिनियर प्रोसेस. लिनियर म्हणजे काय, 1 वे. 1 वे रिफ्लेक्टिव्ह लेवल नाही आहे. 1 वे मेमरी लेवल होऊ शकते, रिफ्लेक्टिव्हला 1 वे म्हणता येणार नाही, चुकीचं आहे. ऑप्शन सी
सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. येस, हेच करेक्ट आहे. आपण आत्ताच पाहिलं ना, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण काय करतो, टीचरनी जे शिकवलेलं आहे त्याबद्दल थिंकिंग करतो, टीचरला क्रॉस क्वेश्चन आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो. ते असते रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येईल. लिनियरवालं ऑप्शन करेक्ट येणार नाही, कारण ती सायक्लिकल प्रोसेस असते, लक्षात घ्या. आय होप क्वेश्चन काय आहे आणि त्याचा आन्सर कुठलं योग्य आहे, बाकीचे ऑप्शन का रॉंग आहे हे पण कळालं असेल. सिंपल वेने आपण क्वेश्चन पाहत आहोत. एका क्वेश्चनला जास्त वेळ लागला हरकत नाही, पण क्वेश्चन क्लिअर कट समजायला पाहिजे. ती कन्सेप्ट पुन्हा आपल्याला डाऊटफुल वाटली नाही पाहिजे. ठीक आहे. आता ऑप्शन सी आहे तो करेक्ट आहे क्वेश्चन नंबर फर्स्टचा. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. ए टीचर शुड आयडेंटिफाय डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजे शिक्षकाने कुठली गोष्ट ओळखली पाहिजे विद्यार्थ्यांची आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. तुम्ही जर शिक्षक झाले तर तुम्ही विद्यार्थ्यांची कुठली गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वेने त्यांना शिकवता येईल. त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन फर्स्ट, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ स्टुडंट. स्टुडंट गरीब आहे का श्रीमंत आहे हे तुम्हाला ओळखून त्याला शिकवायचं नाही आहे. म्हणजे गरीबाला चांगलं शिकवायचं नाही, श्रीमंताला चांगलं शिकवायचं असं काही करायचं नाही आपल्याला. आपण टीचर आहोत, फेअरनेसने सर्वांना शिकवणार आहोत. हे चुकीचं आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे तुमच्या टीचिंगला इम्पॅक्ट करत नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट त्या ठिकाणी येणार नाही. इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ स्टुडंट नॉट मॅटर. ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग अ स्टुडंट. हे करेक्ट येऊ शकतं. कुठला विद्यार्थी खूप हुशार आहे, कुठला विद्यार्थी मठ्ठ आहे हे टीचरनी ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला एखादी कन्सेप्ट कळतच नाही आहे तर त्या विद्यार्थ्याला जास्त फोकस करून ती कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करेक्ट आहे, याला आपण होल्ड करू. तरी पण बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पाहणं गरजेचं आहे. ऑप्शन सी, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ पेरेंट. विद्यार्थ्याचे पालक जे आहेत ते श्रीमंत गरीब आहेत याचा तुमच्या टीचिंगचा काही संबंध आहे का? नाही, सोडून द्या. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग पेरेंट. पेरेंटमध्ये काय डिफरन्स आपल्याला करायचा, आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं हे पण सोडून द्या. एकच ऑप्शन ऑल वेल नोन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. जे म्हणतो ना आपण विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी वेगवेगळे असतात. पहा, सगळ्या विद्यार्थ्यांची बुद्धी सेम नसते. म्हणजे ज्यांची म्हणू शकतो आकलन शक्ती कमी आहे, ज्यांना लवकर समजत नाही, त्यांच्यावर फोकस केला पाहिजे, त्यांची इम्प्रूव्हमेंट आपण केली पाहिजे. म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट हे ऑप्शन करेक्ट येईल. आपण म्हणतो ना पहा, कोचिंग क्लासेसचे वगैरे जाहिराती असतात की प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्ररित्याने लक्ष दिलं जाईल असं असतं. पहा, म्हणजेच ते काय करतात, प्रत्येक विद्यार्थ्याचा डिफरन्स कुठला आहे ते ओळखतात आणि त्यानुसार त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ऑप्शन बी करेक्ट येईल. सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता 3 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. स्वयंप्रभा इज ए ग्रुप ऑफ डॅश चॅनल डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम. म्हणजे स्वयंप्रभामध्ये किती एज्युकेशनल चॅनल आहेत हे विचारलं आहे. हा क्वेश्चन बाद झालेला आहे कारण या ठिकाणी कुठलाच ऑप्शन करेक्ट नव्हता. आत्ता जर पाहिलं स्वयंप्रभामध्ये तर आत्ता आपल्या जवळपास 40 डीटीएच चॅनल आहेत स्वयंप्रभामध्ये. ठीक आहे. ह्या वाढतात, थोड्याफार कमी होतात, पण आता सध्या लेटेस्ट 40 आहेत. या ठिकाणी 32 त्यांनी करेक्ट आन्सर दिलं तर त्यावेळेस पण हे चुकीचं आहे. आता 40 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे याचा कुठलाच ऑप्शन करेक्ट नाही आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, ए ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड. म्हणजे ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे त्यामध्ये कुठली गोष्ट ॲड होऊ शकते खालीलपैकी हे आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे व्हाईट बोर्ड. पहिल्या काळी व्हाईट बोर्ड होते का? नव्हते हो, ब्लॅक बोर्ड होते, व्हाईट नव्हते. व्हाईट बोर्ड म्हणजे काय, मार्करनी लिहिणे, त्याच्यावर मार्करनी लिहितो आपण. पहा, ते व्हाईट बोर्ड आहे. ट्रेडिशनल काळात कुठून मार्कर आला? पेनच नव्हती, मार्कर तर खूप लांबची गोष्ट. ट्रेडिशनलमध्ये व्हाईट बोर्ड येणार नाही. स्मार्ट बोर्ड, शब्दाप्रमाणे स्मार्ट, टच स्क्रीन वगैरे कसं काय ट्रेडिशनलमध्ये येतील, मॉडर्न येते, सोडून द्या. डिजिटल बोर्ड, डिजिटल ट्रेडिशनमध्ये पॉसिबल तरी का, सोडून द्या. 3 डायमेन्शन मॉडेल हे ट्रेडिशनलमध्ये येऊ शकतं. 3 डायमेन्शन म्हणजे काय, एक विद्यार्थी, इथे फळा आणि द टीचर. ठीक आहे. या तिघातच पूर्णपणे लर्निंग टीचिंग करणार, याला आपण 3 डायमेन्शनल मॉडेल असं म्हणतो. हे ट्रेडिशनलचा पार्ट आहे. बाकी सिंपल आहे, पहा, अवघड असं नाही आहे. बेसिक लॉजिक जरी लावलं ना तरी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल आणि लॉजिकनी पण आन्सर येऊ शकतं. व्हाईट बोर्ड पहिले काही मार्कर वगैरे होते का? नव्हते, म्हणून सोडून द्या. ब्लॅक बोर्ड म्हणलं असतं कुठं कुठं आपण ॲक्सेप्ट केलं असतं, पण व्हाईट बोर्ड ॲक्सेप्ट करणार नाही. नंतर स्मार्ट बोर्ड नाही, डिजिटल नाही, हे आत्ता निघलेत बरं ना. 2000 साली बऱ्याच जणांना फोन पण नव्हते. स्मार्ट बोर्ड पुढे ट्रेडिशनलमध्ये आले म्हणून येणार नाही. फक्त ऑप्शन नंबर डी हा करेक्ट येईल. सोपे क्वेश्चन आहेत, जास्त अवघड नाही आहे.
प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे पहा, आतापर्यंत 4 क्वेश्चन पाहिले, एकही अवघड नाही, क्वेश्चन सोपे आहेत, फक्त आपण प्रॉपर वेने विचार केला पाहिजे, अवघड असं काहीच नसतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. ए टीचर गोज थ्रू दी स्टुडंट नोटबुक्स अँड गिव्ह रिमार्क, दिस इज कॉल. म्हणजे टीचर काय केलं, टीचरनी विद्यार्थ्यांचे नोटबुक पाहिले आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या नोटबुकवर रिमार्क केले, तर त्याला आपण काय म्हणू? नोटबुक चेकिंग म्हणू का? नाही, असं काय नाही म्हणणार. डेली रिमार्क म्हणू का? असं पण काही नाही म्हणणार. आपण प्रोफेशनल वेने विचार करणार आहोत. प्रोफेशनल वेने त्याला काय म्हणणार? इव्हॅल्युएशन म्हणणार, म्हणजेच मूल्यमापन करणार, मूल्यांकन करणार, बरोबर ना. तर त्या ठिकाणी टीचर काय करतात, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतायत, विद्यार्थ्यांना समजलं का नाही हे पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यानुसार गुड, व्हेरी गुड, ठीक आहे, किंवा नीड टू इम्प्रूव्हमेंट अशा पद्धतीचे शेरे विद्यार्थ्यांना देणार आहेत ते. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट येईल. या ठिकाणी टीचर विद्यार्थ्यांच्या नोटबुक चेक करतायत, त्याचं रिझन हेच आहे, त्यांचं ते मूल्यमापन करतायत. तो शिकला का नाही, काही आणखी येते का नाही त्याला, ठीक आहे, इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का, हे त्यांचं नोटबुक पाहिल्यानंतर कळतं. क्वेश्चन नंबर 6 इझी क्वेश्चन आहे. सॉक्रेट हॅज गिवन डॅश मेथड ऑफ डिस्कवर दी ट्रूथ. ठीक आहे, कुठलं? डायलॉग मेथड डिस्कवर दी ट्रूथ. हे सॉक्रेटची डेफिनेशन आहे, एक्झामला 2दा-3दा येऊन गेलेलं आहे, ॲज इट इज आलेले आहे, लक्षात ठेवा. सॉक्रेट यांनी काय म्हणलं आहे? डायलॉग मेथड डिस्कवर दी ट्रूथ. ऑप्शन नंबर काय? डी हा करेक्ट येईल. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, जास्त असा अवघड काहीच नाही. 7 नंबरचा क्वेश्चन. एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू. आता एक्सपेरिमेंटल रिसर्चचं एम काय असतं हे तुम्हाला विचारलं आहे. टोटल 32 रिसर्चचे प्रकार आहेत. 32 पैकी एका प्रकारावर एक्झामला क्वेश्चन 110% येतोच. हे सर्व प्रकार तुम्ही प्रॉपर वेने करून जायचे आहेत. एक्झामला क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणार, हातातले मार्क आहेत, घालायचे नाही. हे जर प्रकार तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता, किंवा आपला जो कोर्स आहे पेपर फर्स्टचा तो तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये पूर्णपणे रिसर्च ॲप्टिट्यूड डीपमध्ये शिकवलेलं आहे, त्या व्यतिरिक्त एक्झामला क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, पूर्णपणे डीपमध्ये गोष्टी शिकवलेल्या आहेत. तुम्ही कोर्सही जॉईन करून त्या गोष्टी कव्हर करू शकता, किंवा गुगलवर सर्च करू शकता वेगवेगळे प्रकार आणि त्यामार्फत पण त्या सर्वांना समजून घेऊ शकता. ॲक्च्युली प्रकार म्हणजे कन्सेप्ट आहेत, त्या वेगळं काही नाही आहे. आता एक्सपेरिमेंटल रिसर्चबद्दल त्यांनी म्हणलं आहे की त्याचा एम काय असतो, कुठला हेतू असतो एक्सपेरिमेंटल रिसर्चचा. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. असं काही हेतू नसतो. ऑप्शन बी, डिस्क्राईब व्हेरिएबल्स. व्हेरिएबलला डिस्क्राईब करणं हे डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे, एक्सपेरिमेंटलचा नाही आहे, सोडून द्या. नंतर स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थिअरी. थिअरी जी आहे ती ॲप्लाइड करून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो का आपण एक्सपेरिमेंटलमध्ये? येस आहोत, तेच तर करतो. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट यायला हवा. त्याला होल्ड करू, बाकीचे पाहूया. ऑप्शन डी काय म्हणते, स्टडी द ट्रेंड ॲनालिसिस. ट्रेंड ॲनालिसिसला हिस्टॉरिकल रिसर्च पण यूज करता येऊ शकतो, प्लस जो ॲनालिटिकल रिसर्च आहे तो यूज करता येऊ शकतो. मग त्या ठिकाणी एकच आपल्याला ऑप्शन वेल नोन वाटतोय, तो म्हणजे ऑप्शन नंबर सी, स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थिअरी. आता सिम्पल कन्सेप्ट हा, एक्सपेरिमेंटल रिसर्च व्हेरिएबल असतात किती? 2. एक असतं इंडिपेंडंट, दुसरं असतं डिपेंडंट व्हेरिएबल, बरोबर. या इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो हे आपण अभ्यासायचा प्रयत्न करतो. पण अभ्यासताना आपण काय करतो? थिअरी ॲप्लाय करतो. म्हणजेच काय, सपोज इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे मेडिसिन आहे, डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे पेशंट आहे. आता ही मेडिसिन त्या पेशंटला दिल्यानंतर पेशंटवर त्याचा काय परिणाम होतो हे आपण अभ्यासतो एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करतो, थिअरी ॲप्लाय करतो की पर्टिक्युलर मेडिसिन त्या व्यक्तीला दिली तर तो पेशंट बरा व्हायला पाहिजे. मग तो पेशंट बरा होत आहे का नाही हे आपण पाहतो एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येईल. एक्सपेरिमेंटल रिसर्च हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे रिसर्च ॲप्टिट्यूडमधील, किंवा जे 32 रिसर्चचे प्रकार आहेत ते सर्वच खूप छान आहेत. प्रॉपर वेने समजून घेतले तर PhD तुम्हाला इन फ्युचर करायची असेल तर त्याची खूप मदत होईल. ठीक आहे, ऑप्शन नंबर आपला जो सी आहे तो करेक्ट आहे 7 नंबरच्या क्वेश्चनचा. 8 नंबरचा क्वेश्चन, लिमिटेशन लेट डाऊन बाय रिसर्चर आर कॉल. ठीक आहे, म्हणजेच काय, संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना डॅश असे म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणणार आहे का मर्यादांना? अझम्पशन म्हणणार आहे का? हायपोथेसिस म्हणणार आहे का? निगेटिव्ह वाक्य दिसते, निगेटिव्ह शब्द दिसते ॲक्च्युली, डिलिमिटेशन. ठीक आहे, त्याला परिमर्यादा असं म्हणतात. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. सोपा क्वेश्चन आहे. फक्त ऑड मॅन जरी फाइंड आउट केला 4 पैकी, ऑड कुठला आहे
तर हाच आहे निगेटिव्ह, बाकी सर्व पॉझिटिव्ह आहेत. 9 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. फॉर ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 50 पर्सेंटाईल अँड डॅश आर सेम. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण असा बेल कर्व करतो पहा. ठीक आहे, 50 पर्सेंटाईल म्हणजे काय, 50% इकडे 50% इकडे. इथे काय असतो, मीडियन असतो, बरोबर ना. म्हणजे मीडियन म्हणजे आपण काय करतो, मिडल व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक सिरीज आहे 1 3 2 किंवा 4 नंतर 3 नंतर 8 अशी सिरीज आहे. तुम्हाला जर म्हणलं याचा मीडियन कुठला, तर तुम्ही काय म्हणणार 4. म्हणजेच काय, इकडे 50% फिगर संख्या राहिल्या आणि इकडे 50% ठेवल्या, म्हणजे इकडे 2 राहिल्या इकडे 2 राहिल्या. 50 पर्सेंटाईल त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतो, हे मीडियनमध्ये करतो. मीडियन कसा काढतात, निम्म्या संख्या इकडे सोडायच्या, अर्ध्या संख्या ठीक आहे ना अर्ध्या इकडे सोडायच्या, जे मध्ये येईल ती मीडियन. जसे का इकडे 2 सोडल्या संख्या, इकडे 2 सोडल्या, 4 हा मीडियन आला. अशा पद्धतीने मीडियन काढला जातो, म्हणजे 50% डिवाइड करून मीडियन काढला जातो. ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आहे. आणि मीन म्हणजे काय असतो, मीन हा ॲव्हरेज असतो. ॲव्हरेज कसं काढतात माहिती ना तुम्हाला, तर हे सगळ्या संख्या ज्या आहेत 5, हे सगळ्या संख्येची टोटल करायची, डिवायडेड बाय 5 करायचं. जसं की 1 + 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16 आणि 3 21, 21 भागिले 5 म्हणजे येईल ते तुमचा मीन आला, बरोबर ना. आणि जर मीडियन विचारला फक्त, तर तुम्ही काय करणार, ज्या सगळ्या संख्या दिलेल्या त्या, बरं ना, यांचं डिवायडेशन करणार. इकडे 2 संख्या सोडल्या, इकडे 2 सोडल्या, मीडियन आला 4 असं. म्हणून 50%चा भाग म्हणतात त्याला. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 10. A researcher used data of an earlier research paper and published a new research paper. This is म्हणजे रिसर्चरनी काय केलं, एक जुना रिसर्च पेपर काढला आणि त्या रिसर्च पेपरमधून खूप सारा डाटा कॉपी पेस्ट केला आणि त्याच्या स्वतःच्या रिसर्चमध्ये वापरला थोडंफार मॉडिफिकेशन करून. तर ते काय आहे, तर ते अनइथिकल आहे, अनैतिकता येते, बरोबर ना. म्हणून तर ऑप्शन नंबर बी मध्ये करेक्ट आपण म्हणू शकतो. इथिकल म्हणता येणार नाही, परमिसेबल नसतं तसं, ठीक आहे. दुसऱ्यांचा रिसर्च तुम्ही वापरणार, मग तुम्ही काय करणार, ते नसतं, ठीक आहे. आणि प्रॉपर पण नाही आहे, शब्द एकच आहे, अनइथिकल. म्हणजे आपण काय करतोय, एक संशोधन पूर्वी झालेलं आहे, त्या संशोधनातील माहिती आपल्या संशोधन लिखाणामध्ये वापरतोय, हे इथिकल आहे का, अनइथिकल आहे ना ते. बाकीचे ऑप्शन काही नाही. हे पॉझिटिव्ह आहे पहा, हे पॉझिटिव्हचं ऑप्शन आहे, हे पण पॉझिटिव्ह आहे. पण हे निगेटिव्ह आपल्याला आन्सर पाहिजे, कारण क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह आन्सर ओळखायला लावले त्यांनी. तुम्ही दुसऱ्यांचा डाटा वापरताय तुमच्या संशोधनामध्ये, योग्य करताय का, नाही योग्य करते ना, मग ऑप्शन नंबर बी अनइथिकल येते, ठीक आहे, अनैतिक आहे. आता 11 ते 15 हे जे सर्व क्वेश्चन आहेत, हे सर्व क्वेश्चन पॅसेजच्या बेसवर आहेत. मी तुम्हाला फक्त त्यांचा आन्सर सांगतो, तुम्ही ही PDF वेबसाईटवरून डाउनलोडिंग करून प्रॉपर वेनी पॅसेज सोडवू शकता. 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या 11 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. 15पर्यंत क्वेश्चन सर्व पॅसेजचे आहेत, डायरेक्टली मी आन्सर सांगतोय. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. त्यानंतर 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या 13 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतर 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या 14 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. आणि त्यानंतर शेवटचा क्वेश्चन म्हणजे 15 नंबरचा क्वेश्चन, या 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर कराल, 15 नंबरचा क्वेश्चन इंग्लिशमधनं आणि मराठीमधनं वेगळा आहे पहा, कारण पॅसेज वेगळा आहे. मग आता या ठिकाणी ऑप्शन ए हा करेक्ट आहे इंग्लिशमधनं, तर मराठीतनं पण ऑप्शन ए हाच करेक्ट असणार आहे, जरी क्वेश्चन वेगळे असले तरी पण, हे लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून कन्फ्युजन होऊन देऊ नका. आता त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. व्हाईल डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर फोकस ऑन. आता कम्युनिकेशनच्या डेफिनेशन आहेत ना, त्यावर पण क्वेश्चन कधीमध्ये येत असतो, फ्रिक्वेंटली येत नाही, फक्त सॉक्रेटच्या याच्यावर आलता, आता यावर आला पहा. मिलरचा कशावर फोकस असतो, ज्यावेळेस त्यांनी कम्युनिकेशनची डेफिनेशन दिलेली त्यावेळेस, तर त्यांचं बिहेवियरल चेंजेस आहे ना रिसिव्हरचं, त्यावर फोकस आहे मिलरचा, ठीक आहे. मिलरची जी कम्युनिकेशनचं मॉडेल आहे ते आपण पाहिलेलं आहे पहा, बिहेवियरल चेंजेसवर त्यांचा फोकस असतो. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल, ठीक आहे. यांचं मॉडेल आहे ॲक्च्युली ते पहा, ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. ग्राहकाच्या वर्तन जे आहे त्यावर त्याचा फोकस आहे मिलरचा. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर कम्युनिकेशन सायकल आर ॲज फॉलो. म्हणजे कम्युनिकेशनची सायकल आहे पहा. कम्युनिकेशन कधी संपतं का, संपत नाहीच कम्युनिकेशन, बरोबर ना. कम्युनिकेशन संपत असतं तर आज म्हणू शकतो की सर्व गोष्टी ठप्प झाल्या असत्या. कम्युनिकेशन ही नेव्हर एंड, कधीच न संपणारी गोष्ट आहे. तर हे न संपणारं कम्युनिकेशन नेमकं सुरू कसं होतं हे त्यांनी विचारलंय.
तर या ठिकाणी तुम्हाला बेसिक सिरियल फंक्शन लावायचे आहेत कम्युनिकेशनचे. फर्स्ट ऑप्शन आहे कलेक्शन, फॉर्म्युलेशन, इनकोडिंग आणि प्रोजेक्शन. नंतर रिसिविंग, डिकोडिंग, इंटरप्रिटेशन अँड प्रोजेक्शन. नंतर रिसिविंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग, प्रोजेक्शन. नंतर इनकोडिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग, प्रोजेक्शन. असे वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला करेक्ट ऑप्शन कुठला येईल हे ओळखायचं. आता कुठला ऑप्शन करेक्ट येईल त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं बेसिक मिनिंग तर माहीत पाहिजे ना. 2 महत्त्वाचे शब्द आहेत या ठिकाणी दिलेले. फर्स्ट आहे इनकोडिंग आणि सेकंड आहे डिकोडिंग. या दोन्ही शब्दाचं मिनिंग तुम्हाला माहीत असेल ना, तुम्ही डेफिनेटली याचं बेसिक सिक्वेन्स आहे तो लावू शकता. तर बेसिक पहिला जो शब्द इनकोडिंग, त्याचा अर्थ असा होतो की मेसेज जो आहे त्या म्हणजे इन्फॉर्मेशनला तुम्ही एक लॉक लावतो, त्याला आपण इनकोडिंग असं म्हणतो. आणि जे लॉक आहे ते रिसिव्हर ओपन करतो, त्याला आपण डिकोडिंग असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा मेल आहे पहा, तो मेल ड्राफ्ट करता, पूर्णपणे तयार करता, ठीक आहे. तयार केल्यानंतर त्या ठिकाणी मेल आय डी टाकता. मेल आय डी टाकल्यानंतर तो पर्टिक्युलर मेल तुम्ही सेंड करता एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये, त्याला आपण इनकोडिंग असं म्हणतो. आणि ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला तो मेल भेटणार आहे रिसिव्हरला, तर तो काय करणार, ते दिसणार त्याला मेल आलेला आहे, तो आलेला मेल ओपन करणार, त्याला आपण डिकोडिंग असं म्हणतो, म्हणजे ओपन करणं. सिंपल. तर इनकोडिंग म्हणजे स्टार्टिंगची कन्सेप्ट आहे, डिकोडिंग ही शेवटची कन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन काय म्हणतोय, कलेक्शन, फॉर्म्युलेशन, इनकोडिंग आणि प्रोजेक्शन. हेच करेक्ट यायला हवं, कारण पहिले तुम्ही डाटा कलेक्ट करणार, कलेक्ट केलेला डाटा प्रॉपर वेनी फॉर्म्युलेट करणार, फॉर्म्युलेट केल्यानंतर त्याला इनकोडिंग करणार म्हणजे लॉक करणार, आणि त्यानंतर त्याचं प्रोजेक्शन होणार म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर व्यक्तीला तो प्रक्षेपण करणार. हेच आन्सर यायला हवं. तरी बाकीचे ऑप्शन रॉंग आहे का हे पण चेक करू ना, याला होल्ड करू. ऑप्शन बी रिसिविंग, पहिल्यांदाच कुठे रिसिविंग, नंतर लगेच डिकोडिंग, हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर म्हणजे काय म्हणले त्यांनी पहा, सेंडरच्या हेतूने विचारलंय फंक्शन. लक्षात घ्या, क्वेश्चन जर तुम्ही प्रॉपर नाही पाहिला तर कन्फ्युजन होऊ शकतं. त्यांनी काय विचारलंय, सेंडरच्या फंक्शन विचारलंय, सेंडरचे फंक्शन, ठीक आहे. आता हे डिकोडिंग असेल किंवा रिसिविंग असेल, हे सेंडरचं फंक्शन आहे का, नाही, सेंडरचं नाही आहे, बरोबर ना. हे रिसिव्हरचं आहे. डिकोडिंग कोण करतं, रिसिव्हर करतो, रिसिव्हरला मेसेज भेटतो, इंटरप्रिटेशन रिसिव्हर करतो. सेंडरच्या हेतूने नाही येते, रिसिव्हरच्या हेतूने, म्हणून सोडून द्या. त्यांना इथं मला सेंडरच्या तुलनेत विचारलंय, सेंडरचे फंक्शन विचारलेत. रिसिविंग, परत रिसिविंग हे सेंडर करतच नाही, कोण करतो, रिसिव्हर करतो रिसिविंग मेसेज, म्हणून हे पण आन्सर येणार नाही. इथं पण इनकोडिंग, डिकोडिंग म्हणलंय, डिकोडिंग हा रिसिव्हर करतो, सेंडर करत नाही, म्हणून हे पण आन्सर येणार नाही. मग एकच ऑप्शन उरतोय कलेक्शन. डाटा कलेक्ट करतो कोण, सेंडर, नंतर त्या डाटाला फॉर्म्युलेट करतो, नंतर त्याला लॉक लावतो सेंडरच, आणि तो मेसेज पाठवतो. हे सेंडरच्या हेतून येत पहा. म्हणजे बेसिक आहे, तुम्ही जास्त काय लॉजिक लावायचं नाही, अभ्यासाची पण जास्त गरज नसते, सोप्या वेळी तुम्ही आन्सर काढण्याचा विचार करायचा. इथं काय म्हणलं होतं, फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडरचं कार्य काय, मेसेज रिसिव्ह सेंडरला होत नाही, रिसिव्ह सेंडरला होत नाही, इनकोडिंग पण सेंडर इनकोडिंग सेंडर करतो पण डिकोडिंग सेंडर करत नाही, म्हणून 3 पण ऑप्शन येत नाही. एकच ऑप्शन जे सेंडर करतो, कलेक्शन पण सेंडर करतो, फॉर्म्युलेशन सेंडर करतो, इनकोडिंग पण सेंडर करतो म्हणजे लॉक लावणं मेसेजला, आणि प्रोजेक्शन पण सेंडरच करतो, म्हणून ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट येईल. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. द कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड. म्हणजे कम्युनिकेशनची सायकल आहे, त्या सायकलचे कुठले कंपोनंट असतात ते विचारलंय. नॉईज हा कंपोनंट आहे का, नाही, प्रत्येक ठिकाणी नॉईज असेलच असं नाही आहे, बरं ना. अंबानीच्या हाऊसमध्ये त्यांनी एखादी मीटिंग ठेवली, तिथं नॉईज कसला नसेल ना नॉईज, पण कम्युनिकेशन होऊ शकतं ना. मीटिंग होती म्हणजे कम्युनिकेशन होत आहे, नॉईज हा महत्त्वाचा नाही आहे. मीडिया महत्त्वाचे, कुठल्या वेनी कुठल्या मार्गाने तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात हे खूप महत्त्वाचं आहे. बॅरियर पण महत्त्वाचा नाही आहे, फीडबॅक महत्त्वाचा असतोच, पण मीडियाच नसेल तर फीडबॅक देणार कसा, फीडबॅक देण्यासाठी पण मीडियाच लागते ना. मीडिया म्हणजे साधन म्हणतो, एखादं माध्यम, ठीक आहे, असे ट्रान्सफर करण्यासाठी एखादं माध्यम म्हणतो आपण, मध्यस्थी, तर आपण मीडिया म्हणतो. मीडिया इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल आहे, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी कंपोनंटमध्ये सेंडर हा लागतोच, त्याशिवाय मेसेज पास होऊ शकत नाही. मेसेज म्हणजे काही एखादा संदेश लागणारच आहे, रिसिव्हर पण लागणार आहे आणि मीडिया पण लागणार आहे, या सर्वांमध्ये ट्रान्झॅक्शन घडून आणण्यासाठी. नॉईज नसेल तरी पण कम्युनिकेशन होऊ शकतं.
बॅरियर नसेल तरी पण कम्युनिकेशन होऊ शकतं. आणि फीडबॅक देण्यासाठी पण पहिल्यांदा मीडिया लागते, नंतर फीडबॅक देऊ शकतो, किंवा फीडबॅक जरी नाही दिला तरी कम्युनिकेशन होऊ शकतं. बरं ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता मी तुम्हाला शिकवतोय, सेंडर मी इम्पॉर्टंट आहे, मॅसेज माझ्याकडं ही PPT, त्यानंतर रिसिव्हर तुम्ही आहात इम्पॉर्टंट आहे, मी नुसतं रेकॉर्ड केलं आणि कोणी पाहिलंच नाही, उपयोग आहे का? कम्युनिकेशन होणारच नाही ना. आणि हे सर्व पोहोचवण्यासाठी यूट्यूब असेल किंवा आपलं ॲप असेल, मीडिया पण आहेच. फीडबॅक तुमचा नाही आला तरी पण कम्युनिकेशन होणार आहे ना आपल्यात? होणार आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी मीडिया अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, नॉईज पण असतोच कम्युनिकेशनमध्ये, बॅरियर पण असतातच, फीडबॅक पण असतो, पण या ठिकाणी विचारलं आहे कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन. हे 3 महत्त्वाचे आहेत आणि मीडिया खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय कम्युनिकेशन होऊ शकत नाही. बाकीच्या तिघांशिवाय होऊ शकतं, म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. सिंपल ना. त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले ते पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व. तुम्हाला जर इंग्लिश अवघड होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करत जायचा, मराठीतनं वाचायचं. सिम्पल. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, असं कुठलं कम्युनिकेशनचा प्रकार आहे जो नंबर ऑफ पार्टीवर डिपेंड असतो, म्हणजे खूप जण असतील कम्युनिकेशनमध्ये तरच ते कम्युनिकेशन होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही. असा कुठला प्रकार आहे? फर्स्ट आहे पर्सनलमध्ये 2 जण असलं तरी पण कम्युनिकेशन होऊ शकतं. फॉर्मल कम्युनिकेशन, फॉर्मलला नंबर ऑफ पार्टी डिपेंड असतात, 2 जणांमध्ये पण फॉर्मल कम्युनिकेशन होऊ शकतं. 2 प्रिन्सिपल एक समोरासमोर बसलेत, फॉर्मल होऊ शकतं ना? होऊ शकतं. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, खूप जण लागतात, नंबर ऑफ पार्टीज असतात, तर कम्युनिकेशनला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हणतो. इनफॉर्मलमध्ये पण तसं काय नसतं. इनफॉर्मल कम्युनिकेशन एकटा व्यक्ती पण करू शकतो, नुसतेच एखाद्याला शिवाय द्यायच्या. इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे, होऊ शकतं ना. याच्यामध्ये खूप जास्त गरज नसतात लोकांची. त्यांनी काय विचारलं आहे, असं कुठलं कम्युनिकेशनचा प्रकार आहे की ते नंबर ऑफ पार्टीवर डिपेंड असतं, म्हणजे त्यामध्ये अनेक पार्टीज इन्व्हॉल्व असतात. पर्सनलमध्ये 2 जण असले तरी कम्युनिकेशन होईल, फॉर्मलमध्ये पण 2 जण असले तरी कम्युनिकेशन होईल, इनफॉर्मलमध्ये 1 जण असला तरी पण होईल. पण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनमध्ये नंबर ऑफ पार्टी असतात. म्हणजेच काय, अनेक प्रिन्सिपल आहेत कॉलेजचे, सर्वांमध्ये मीटिंग आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. अनेक स्टुडंट आहेत, सर्वांमध्ये ग्रुप डिस्कशन चाललं आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. अनेक टीचर आहेत, टीचरमध्ये कम्युनिकेशन चाललं आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. सिम्पल. म्हणजेच जे कम्युनिकेशन सेम लेवलच्या लोकांमध्ये होत असतं, काय शब्द वापरला आहे? सेम लेवलचे लोक, नॉट व्यक्ती, एकटा नाही, अनेक लोक. ठीक आहे. त्यामध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याला आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हणतो. आपण हे सर्व प्रकार कम्युनिकेशनचे इन डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये पाहिलेले आहेत. रिपीट कराल, कोर्स जॉईन करायचं असेल तर 90 11 36 20 82 या नंबरवर तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर दिलेला आहे. ठीक आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट पूर्णपणे कव्हर होईल. म्हणजे या सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, म्हणून एक रिमाइंड केलं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन हे सेम लेवलच्या लोकांमध्ये असतं. लोक म्हणतोय मी, एक व्यक्ती नाही, लोक, सेम लेवल. म्हणजेच काय, एका लेवलला अनेक व्यक्ती असणार. जसं प्रिन्सिपल आहेत, सर्व स्टुडंट आहेत, सर्व टीचर आहेत, सेम लेवलचे लोक आहेत सर्व आहे, त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन आहे ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. ठीक आहे. यामध्ये खूप जण असतात, 1-2 जण नसतात, अनेक जण असू शकतात. हॉरिझॉन्टलमध्ये नंबर ऑफ पार्टी असतात त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय समजून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन आर लार्जर नंबर ऑफ ऑडियन्स. फीचर दिलेत, लक्षात द्यावा. मास मीडियाचं कम्युनिकेशन आहे किंवा मास मीडिया म्हणतो आपण, त्यामध्ये काय असतं? पहिला पॉईंट, लार्जर नंबर ऑफ ऑडियन्स, खूप ऑडियन्स असतात. करेक्ट आहे. हेट्रोजिनियस ऑडियन्स म्हणजेच काही बहुजिन्सी ऑडियन्स असतात. अडाणी, ठीक आहे, म्हणू शकतो आदिवासी, किंवा म्हणू शकतो अंबानी, बिर्ला, टाटा, मोदी, हे सर्वच ते पर्टिक्युलर कम्युनिकेशन ऐकू शकतात. हेट्रोजिनियस आहे, सर्व वेगवेगळ्या लेवलचे लोक असतात, ते ॲट वन टाईम ते कम्युनिकेशन फील करू शकतात, ऐकू शकतात. त्याला मास मीडिया कम्युनिकेशन असं म्हणतात. हे पण करेक्ट आहे. दुसरं फीचर. आणि स्कॅटर ऑडियन्स म्हणजे विखुरलेला ऑडियन्स असतो, अनेक ठिकाणी तो ऑडियन्स असतो, ते सर्व ॲट वन टाईम ते कम्युनिकेशन करत असतात. हे करेक्ट आहे सर्व. आणखी कुठलं फीचर असतं ते विचारलं आहे. अँड म्हणजे आणखी कोणतं फीचर आहे? 3 फीचर त्यांनी सांगितले, चौथा आणखी एक फीचर तुम्ही ओळखा असं त्यांचं म्हणणं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे इलिटरेट ऑडियन्स. सगळे अडाणी असतात का? अंबानी टी व्ही जाहिरात पाहत नाही का? पाहतात ना. अडाणी का? नाही. सीएस, ठीक आहे, बँकेवाले जाहिराती पाहतात ना. अडाणीत का? नाही, तसं काही नसतं. ठीक आहे, सर्वजण ते पाहू शकतात. नंतर नॉईज डिस्टर्बन्स
मास मीडियामध्ये नॉईज डिस्टर्बन्स हे त्याचं फीचर कॅरेक्टरिस्टिक्स काही संबंध आहे. नॉईज डिस्टर्बन्स म्हणजे निगेटिव्हिटी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य नाही आहे त्याचं, सोडून द्या. ऑप्शन नंबर सी. ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे त्याचं वैशिष्ट्य आहे का? यस, डेफिनेटली आहे, कारण मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये डायरेक्टली फीडबॅक देणं पॉसिबल नसतं. बरोबर आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येईल, पॉवरफुल मीडिया येणार नाही. ऑप्शन सी का करेक्ट हे पण समजून घ्या. तुम्ही टी व्हीवर एखादी जाहिरात पाहिली, फक्त तुम्ही पाहिली का? 8:30 ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लाईफ बॉय या साबणची जाहिरात तुम्ही पाहिली. ती जाहिरात फक्त तुमच्यासाठी लागली होती का? नाही. काय करता असं म्हणताल, बरोबर ना? 60, 70, 150, 200 कितीतरी कोटी लोकांनी ती पाहिली असेल, बरोबर ना? एकच जाहिरात अनेक लोकांनी ॲट अ वन टाईम पाहिली, त्याला मास मीडिया म्हणतात. तुम्ही आत्तापर्यंत टी व्हीवरची कुठली जाहिरात पाहिली आणि त्याबद्दल कुठल्याही जाहिरातीला तुम्ही फीडबॅक दिला का? सगळ्यांचा आन्सर नो असेल. म्हणजेच काय? ॲब्सेंट ऑफ अ डायरेक्ट फीडबॅक. कोणीही यांना फीडबॅक देत नाही. फीडबॅक द्यायचा असेल डायरेक्ट देता येत नाही. टी व्हीवर जाहिरात पाहिली, तुम्ही ओरडू म्हणणार काही नाही, तुम्हाला डायरेक्ट नाही, मेल करावं लागेल. काही प्रॉब्लेम असेल तर पर्टिक्युलर अथॉरिटींना मेलमार्फत तुम्हाला कम्युनिकेशन करतील. डायरेक्टली कम्युनिकेशन करता येत नाही, म्हणजेच मास मीडियाचं वैशिष्ट्य येते. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. मास मीडियामध्ये डायरेक्टली फीडबॅक देता येत नाही. जसं की टी व्हीवर जाहिरात पाहिली, वृत्तपत्रामध्ये एखादा लेख आल्यानंतर डायरेक्टली फीडबॅक देता येतो का? नाही. तुम्हाला काहीतरी मेल करावं लागेल, ठीक आहे, म्हणजे प्रोसेस काही ना काही करावं लागेल, डायरेक्टली फीडबॅक देता येत नाही. 21 नंबरचा क्वेश्चन. आता असा जर क्वेश्चन पुन्हा एक्झामला आलाच तर ड्रॉप करा, शेवटी सर्वात सोडवा. जे विद्यार्थी प्युअर मॅथमॅटिक्स सायन्सचे असतील त्यांना हा क्वेश्चन जमू शकतो, पण त्यांनी पण हा क्वेश्चन इग्नोर केला तरी पण चालेल. कारण का? टाईम खाऊ क्वेश्चन आहे, खूप वेळ लागतो. कमीत कमी 10 मिनिटं या क्वेश्चनला जातील, कारण क्वेश्चन पहिली गोष्ट समजून घेण्यासाठीच तुम्हाला 5 मिनिटं जातील, आणि समजून घेतल्यानंतर प्रॉपर युनिट स्टेटमेंट वगैरे मांडणं त्याला वेळ लागतो. इतका वेळ एक्झामला नसतो. 60 मिनिटं असतात, 50 क्वेश्चन आपल्याला 60 मिनिटात सोडवायचे असतात. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही काढलं तर आपण म्हणू की एक क्वेश्चन इज इक्वल टू 1 मिनिटं तुमच्याकडे आहे, आणि 10 मिनिटं तुम्ही म्हणताना कुठे गेले? 60 मिनिटात 50 क्वेश्चन आहे, एका क्वेश्चनला 1 मिनिटं गेला तर 50 मिनिटात 50 क्वेश्चन होतात. राहिले 10 मिनिटं, तरी 10 मिनिटं तुम्हाला आधी द्यावे लागतात. कशासाठी? OMR शीट असते, ऑफलाईन ऑनलाईन जसे असेल तसे, तिथं नाव वगैरे लिहिण्यासाठी, ठीक आहे, अटेंडन्ससाठी, या गोष्टींसाठी 10 मिनिटं जाऊ शकतात तुमचे. 1 मिनिटं तर जातीलच, म्हणून तो वेळ तिकडे जाणार आहे. एका क्वेश्चनला 1 मिनिट असतो असं गृहीत धरून तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. म्हणून असे क्वेश्चन जरी येत असले तरी इग्नोर करा. जर तुम्हाला टाईम असेल ना सर्वात शेवटी होल्ड करा, सोडून द्या क्वेश्चन, सर्वात शेवटी म्हणजे 50 क्वेश्चन झाल्यानंतर सोडवा. हे लक्षात घ्या. आता या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ना ते मी ॲड केलेलं आहे पहा. म्हणजे जवळपास 3 वर्षापूर्वी हा क्वेश्चन मी तुम्हाला सोडून दिलेला. हा क्वेश्चन पेपर कधीचा आहे? 2020चा, बरोबर ना? आणि 2020लाच या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्हिडिओमार्फत प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुम्हाला दाखवलेलं आहे. जवळपास 10 मिनिटं मला ॲनालिसिस दाखवण्यासाठी 10 मिनिटं गेलेले आहेत, ठीक आहे. त्याचं ऑप्शन सी करेक्ट येतं. का करेक्ट येतं? तरी स्लाईड तुम्हाला सर्व गोष्टी सांगून जाईल. मी एक्सप्लेन करत नाही आहे, कारण इतकं सर्व आपल्याला लिहावं लागतं, त्यानंतर त्याचं आन्सर येतं. इतका वेळ नसतो, आणि एक जरी गोष्ट चुकली आन्सर चुकून जातं, ठीक आहे. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. 21 नंबरच्या क्वेश्चनचं रिपीट करेल असे क्वेश्चन आले, येत असून देखील शेवटी सोडवा, येत नसेल तर दुःखाच मारा. सिंपल ना? पण जे प्युअर सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना येऊ शकतो क्वेश्चन, पण त्यांनी पण उशिरा सोडवा. उशिरा इन द सेन्स सर्व क्वेश्चन झाल्यानंतर सोडवा, ठीक आहे. रेकमेंड करेल तुम्हाला. 22 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. जो 21 आहे, 21 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. सी कसं करेक्ट आलं हे पाहायचं असेल तरी स्लाईड पाहू शकता. वाटलं स्क्रीनशॉट मारून घ्या, समजून घ्या. हे जे इथं मिनिंग दिलेलं आहे सर्वांचं, ठीक आहे. उलटा यू, खालचा यू, एन यू कसं असतं, सी म्हणजे काय, हे बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रॉपर्टी आहेत, प्रॉपरली समजून घ्या. किंवा एक्सप्लेनेशन कसं आहे हे तुम्हाला पाहायचं असेल ना तर 2021ला माझ्या मते या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस याआधी पण मी केलेला आहे, तो व्हिडिओ पहा, त्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पूर्णपणे. 22 नंबरचा क्वेश्चन. कन्सिडर दी फॉलोइंग ऑर्डर स्ट्रिंग ऑफ पीबल्स आर 3 कलर्स ग्रीन जी, ब्ल्यू बी अँड रेड आर. म्हणजे 3 कलर आहे, त्यांनी ग्रीन कलरला जी असं म्हणलंय, ब्ल्यू कलरला बी असं म्हणलंय, रेड कलरला आर असं म्हणलंय, ठीक आहे.
यांचं काय करायचं तुम्हाला माहिती का, एका सिक्वेन्समध्ये लावायचं. इथं म्हणले पहा, यातील कोणत्या दोन माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर. आता ही मराठीतून मी का वाचलं, इंग्लिशमधनं पण वाचू शकतो, पण लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन असतील, तुम्हाला मातृभाषेत जास्त समजत असेल तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण वाचू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं योग्य वाटेल तसं, दोन्ही पण लँग्वेज तुमच्या समोर असतात एक्झामला. त्यांनी काय म्हणलंय, पुढील दिलेल्या 3 रंगांच्या हिरव्या, ठीक आहे, हिरव्याला जी म्हणलंय, निळ्याला बी म्हणलंय, लालला आर म्हणलंय, खड्यांच्या क्रमिका माळा आहेत. ह्या क्रमिका माळा आहेत ॲक्च्युअली थोड्याशा. काय म्हणले पण 2 माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर. मग थोडक्यात त्यांनी काय म्हणलंय, या ज्या माळा आहेत ना, 3 माळा, बरोबर, या 3 माळापैकी 2 माळा सेम आहेत, जर त्याचे खडे आहेत ना, खडे ते चेंज केले तर. 3 पैकी 2 माळा सेम आहेत, त्या 2 माळा कुठल्या सेम आहेत हे आपल्याला ओळखायचं. आता लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिक लावलं तर तुम्हाला क्वेश्चन सुटू शकतो. तर हे पहा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 2 कुठल्या लाईन मॅच होतात ते पाहिजे. 3 पैकी 2 मॅच होणार आहे. तर पहिला पाहूया, जी या ठिकाणी इथे कुठे जी आहे का, हा जी आणि हा जी जर एकत्र घेतलं, समज हा जी इथे घेतला ठीक पुढून, तरी दोघं एकत्र होईल का, होईल. म्हणजेच थोडक्यात ते असं म्हणते मी, असं त्याला जर असं आपण सर्कल केल्याचं, म्हणजे हा जी असं इकडून असं पूर्ण याला राऊंड केला आपण, तर जी जवळ येईल. नंतर काय बी आर आहे, बी इथं येईन आर इथं नाही, असं नाही होते, ठीक आहे, हे दोघं मॅच नाही होते. मग आता एक्स आणि झेड हे मॅच होत आहेत का पाहूया. जी, एक मिनटं, वेगळ्या पद्धतीने पाहूया. हे असं होऊ शकतं पहा, इथं जी जे, इथं जी जे, बरोबर ना, इथं बी आर आहे, इथं पण बी आर आहे, त्यानंतर काय आहे बी आरच आहे, त्यानंतर बी आर आहे, त्यानंतर आर बी, त्यानंतर बी आर. येस, म्हणजे एक्स आणि झेड हे दोन्ही पण लाईन सेम आहेत जर त्यांचे खडे आपण चेंज केले तर. ठीक आहे, इथं पहा, हा जी जी इथून आहे ना, म्हणजे याचं इथून सुरू होत आहे, जी जी बी आर, जी जी बी आर, नंतर बी आर, नंतर काय, सॉरी, नंतर आर बी आणि बी आर, नंतर आर बी आणि बी आर, म्हणजे दोन्ही पण सेम आहेत, एक्स आणि झेड, बाकी वाय वेगळं आहे. तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की कुठल्या 2 सेम आहेत, तर एक्स आणि झेड सेम आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. 2020 नंतर अशा पद्धतीचा क्वेश्चन आलेला नाही, ठीक आहे, तेव्हा आलता. दरवर्षी एक ना एक क्वेश्चन ते थोडासा ट्रिकी टाकण्याचा प्रयत्न करतात, हा पण त्याच पद्धतीचा क्वेश्चन होता. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन, तर काय म्हणलंय ते पहा, द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन सिटिंग इन ए बोट इज 22 kgs. द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन अँड पेज इज 24 kgs. व्हॉट इज द वेट ऑफ द पेज इन kgs. म्हणजे त्यांनी काय म्हणलं, एक नावड आहे, ठीक आहे, जो जहाज चालवतो तो, तर त्याचं वजन किती असेल ते तुम्हाला ओळखायचं आहे नावाड्याचं. ठीक आहे, जो जहाज चालवतो ना त्या नावाड्याचं वजन तुम्हाला काढायला लावलेलं आहे. आता या ठिकाणी काय म्हणलंय ते प्रॉपर वेनी समजून घेण्यासाठी आपल्याला क्वेश्चन प्रॉपर वेनी समजून घ्यावं लागलं. इथं लक्षात घ्या, इंग्लिशमधनं त्यांनी काय केलंय, 1 2 3 4 फिगर दिलेले आहेत. इथं किती दिले आहेत, मराठीतनं 3च दिल्यात. इथं सर्वांची म्हणलंय पहा, म्हणजे 25ला एकदा त्यांनी सर्वांची हा शब्द वापरला इथं मराठीतनं, आणि इथं फिगर दिली ती 25, कारण टोटल 25 होते, ते पुन्हा इथं 25 लिहिले. मराठीतनं ट्रान्सलेशन करताना सर्वांचे शब्द वापरला, म्हणून थोडंसं या क्वेश्चनमध्ये ट्रिकी झालं. त्या चॅलेंज म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही याला, पण चॅलेंज केलं अनेकांनी. ठीक आहे, क्वेश्चनला चॅलेंज ॲक्सेप्ट न करण्याचं कारण काय, मराठीतनं ते कन्सिडरच करत नाही. फायनल आन्सर की इंग्लिशमधनं क्वेश्चन पाहूनच येते. पहा बरं का, इथं 25 22 25 24 असे फिगर होते, इथं 22 25 आणि 24. ठीक आहे, आणि इथं 25 लिहिण्याऐवजी सर्वांचा शब्द वापरला होता, म्हणजे 25 लिहिण्याऐवजी ना त्याने सर्वांचा शब्द वापरला. बघा, क्वेश्चन थोडासा मग कन्फ्युजन वाटलं विद्यार्थ्यांना. अनेकांनी मराठीतनं क्वेश्चन वाचला होता, त्यांचा आन्सरच लवकर आला नाही, कारण का, सर्वांचे शब्द वापरला त्यामुळे. मग या क्वेश्चनला चॅलेंज केलं अनेकांनी, चॅलेंज त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. का ॲक्सेप्ट नाही केलं, कारण त्यांचं म्हणणं आहे की मराठीतनं आम्ही फक्त तुम्हाला थोडंफार समजावं म्हणून देतोय, फायनल आम्ही मराठीला कन्सिडर करणारच नाही आहे. आम्ही जे आन्सर की काढणार ती इंग्लिशमधनं प्रश्न पाहूनच काढणार, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही सोडवताना कधी पण प्रयत्न करा इंग्लिशमधनं क्वेश्चन वाचायचा, गरज पडली तरच मराठीतनं वाचा. जर एखाद्या वेळेस तुमचा आन्सर बरोबर आहे तरी देखील इंग्लिशमधनं क्वेश्चन वेगळा असेल तर तेच करेक्ट धरलं जाईल, मराठीतला कन्सिडर केलं जात नाही. ते फक्त एक सेकंडरी सप्लिमेंटरी लँग्वेज त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन सोडवायचं काय ते पाहूया. इथं म्हणलं वेट ऑफ चिल्ड्रन सिटिंग इन अ बोट 22 kgs, हे ॲव्हरेज आहे. म्हणजेच काय, 25 चिल्ड्रनचं
ॲव्हरेज वजन हे 22 किलो आहे. जर आपण आता असं केलं 25 गुणिले 22 तर टोटल त्या चिल्ड्रनचं वजन किती आहे त्या बोटमध्ये हे आपल्याला कळेल का नाही. मग आता 25 गुणिले 22 जर आपण केलं तर त्याचा आन्सर येईल 550. बरं ना. रिपीट करतो. त्यांनी काय म्हणलंय चिल्ड्रनचं वजन किती बोटीमध्ये 25 हे ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज 25 आणि टोटल किती सिटिंग आहे 22 चिल्ड्रन आहेत. मग एकाचं ॲव्हरेज 25 किलो वजन असेल तर 22 चिल्ड्रन आहेत. मग टोटल आपण वजन काढण्याचा प्रयत्न केला तर 550 येईल. टोटल वजन विद्यार्थ्यांचं 550 आहे. पुढे म्हणले त्यांनी द ॲव्हरेज वेट ऑफ 25 चिल्ड्रन अँड पेट्स इज 24 kg. म्हणजे त्यांनी काय म्हणलं 25 चिल्ड्रन प्लस एक नावाडा म्हणजे किती झाले 26 जणांचं वजन मिळून आहे 24 किलो ॲव्हरेजचं. पुण्यांचा गुणाकार करू 26 गुणिले 24 किती आलं इथे 26 गुणिले 24 म्हणजे 624. बरं ना. म्हणजेच काय या ठिकाणी आपण फक्त टोटल वेट किती आहे बोटमध्ये काढलं. आता हे 26 का झाले कारण 25 चिल्ड्रन आणि एक नावाडा म्हणून 26 झाले. इथं 25 पकडले होते. सिंपल. आता 26 या ठिकाणी आपण कन्सिडर केले त्यानुसार आपण पाहिलं की 624 वजन होत आहे टोटल. इथं 25 चिल्ड्रन फक्त कन्सिडर केले ते 550 वजन येत होतं. म्हणजेच काय 25वर एक वाढवला फक्त 26 केले त्यामुळे ॲव्हरेज आपला चेंज झाला आणि टोटल वेट पण चेंज झालं 624 झालं. मग आता आपण सिंपल 624 मायनस पहिलं जे वेट होतं 550 हे 550 मायनस केले 624 मधून तर किती येतील तर येतील 74. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे. थोडंसं लॉजिक प्लस मॅथ तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. आन्सर येऊन जातं. नसेल कळाला व्हिडिओ बॅकला घ्या पुन्हा पाठ डेफिनेटली समजून जाईल. ठीक आहे. आय होप समजलं असेल. आता 24 पासून ते 50 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते पार्ट सेकंड जो येईल या व्हिडिओचा त्यामध्ये आपण डिस्कशन करूया. 24 पासून पुढे क्वेश्चन पेंडिंग आहेत ते पार्ट सेकंड मी तुम्हाला अपडेट करून देईल. त्यामध्ये बाकीचे क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो फ्रेंड आजच्या लेसनमध्ये टोटल 23 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेत. आय होप कळायला असेल. आजचं लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.